This recipe is available in Marathi as well as English. For English, refer description below a video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये शरीराला आणि मनाला देखील थंडावा देणारं चटपटीत पाचक जिरा सरबताचा मसाला आणि जिरा सरबत कसं करायचं हे पाहणार आहोत. उन्हाळ्यातील उष्णतेचा त्रास आणि थंडगार जिरा सरबत मस्तच परफेक्ट रेसिपी. आपण आता जिरा सरबताचा मसाला आणि जिरा सरबत करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. या अगोदरच्या एपिसोडमध्ये ताकाचा मसाला आणि मसाला ताक कसं करायचे हे पाहिले आहे आणि त्याच्या अगोदर लिंबू सरबत आणि लिंबाचे आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेतले आहे. आणि जिरा राईस केला होता तेव्हा जिऱ्याच्या आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेतले आहे. आणि खडीसाखरेचे देखील आपल्या शरीराला आयुर्वेदिकदृष्ट्या कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेतले आहे. जिरा सरबताचा मसाला करण्यासाठी लागणारा महत्त्वाचा वस्तू म्हणजे मसाले. घरी असलेले मसाले वापरून करता येतो. मसाले हलकेसे परतून घ्यायचे, जास्त भाजायचे नाही. थंड झाल्यावर मिक्सरवर बारीक पूड करून घ्यायची. जर पूड जाडसर असेल तर चाळून घ्यायची आणि चाळून वरती राहिलेला भाग आपण भाज्यांच्या वाटणामध्ये वापरू शकतो. पुदिना पाने आणि कोथिंबीरची पाने वाळवून त्याची पूड करून फ्रीजमध्ये कोरड्या डब्यात घालून ठेवायची. 5 ते 6 महिने चांगली राहते आणि आपण हवं तेव्हा वापरू शकतो. जर असे ठेवलेले तुमच्याकडे नसेल तेव्हा फ्रेश पुदिना आणि कोथिंबीर पाणी घालून मिक्सरवर मऊ पेस्ट करून वापरू शकतो. लिंबू रसामुळे फ्लेवर आणि टेस्ट चांगली येते. जेवढे सरबत करायचे असते त्या प्रमाणात मसाला घेऊन सरबत करता येते. मसाला स्वच्छ कोरड्या काचेच्या हवाबंद बरणीत भरून ठेवायचा. 5 ते 6 महिने चांगला राहतो आणि वरती 3 ते 4 महिने चांगला राहतो. आमचूर पावडर नसेल तर सायट्रिक ॲसिड वापरू शकता. प्रवासात हा मसाला घेऊन जाऊ शकता आणि हवं तेव्हा जिरा सरबत करून पिऊ शकता. ज्यांना बर्फ चालतो त्यांनी सरबत करताना बर्फ वापरला तर चालतो आणि ज्यांना बर्फ चालत नाही त्यांनी कॉटनचं कापड ओलं करून भांड्याला गुंडाळून ते ठेवावे आणि नंतर जिरा सरबत प्यावे. आपण आता साहित्य पाहूया. 2 ग्लास पाणी, हे बघा कोथिंबीरीची पूड आणि पुदिनाची पूड. मी असे ही पाने वाळवून अशी पूड करून फ्रीजमध्ये ठेवली आहे. वर्ष झाले तरी बघा ह्याचा हिरवा रंग तसाच राहिला आहे, रंग थोडा सुद्धा बदलला नाही. अशा पद्धतीने तुम्ही करून ठेवू शकता. आणि जर अशी पूड केलेली नसेल तर फ्रेश पुदिना आणि फ्रेश कोथिंबीर देखील सरबताला वापरू शकता. 4 टेबलस्पून जिरे, 1 टीस्पून कोथिंबीरीची पूड, 1 टीस्पून पुदिना पूड, 1 टीस्पून सुंठ पूड, 2 टीस्पून लिंबाचा रस, 4 टेबलस्पून खडीसाखरेची पूड, पाव टीस्पून हिंग पूड, 1 टीस्पून आमचूर पावडर, 5 ते 6 लवंगा आणि 5 ते 6 मिरे, अर्धा टीस्पून साधं मीठ आणि अर्धा टीस्पून काळं मीठ. आपण हे मसाला करताना मीठ वापरणार आहोत, तरी सरबत करताना चवीनुसार आपण मीठ घालू शकता. पॅन गरम करायला ठेवूया. यामध्ये जिरे घालूया आणि लवंगा आणि मिरे घालूया. गॅसची फ्लेम मंद करूया आणि मंद गॅसवरती जिरे हे हलकेसे 1 मिनिट फक्त परतायचे आहे, जास्त भाजायचं नाही. 1 मिनिट झालं, हा मसाला परतून झाला. गॅस बंद करूया आणि आता पॅन गरम आहे. यामध्येच आपण आता पुदिना पूड, कोथिंबीरीची पूड, सुंठ पूड आणि असं परतत राहायचं. आमचूर पावडर
हिंगपूड, काळं मीठ आणि साधं मीठ. आणि आता हे थंड करायला ठेवूया. आणि थंड झाल्यावर खडीसाखरची पूड घालून आपण हे मिक्सरवरती बारीक पूड करूया. बघा, हे मिक्सरवरती बारीक पूड करून झाली. बारीक पूड झाल्यामुळं मला काही आता चाळावं लागणार नाही. आणि आता हा चटपटीत पाचक जिरा सरबताचा मसाला तयार. वाह, क्या बात है, लाजवाब. आता आपण जिरा सरबत कसं करायचं ते पाहूया. एका ग्लासला 1 टीस्पून मसाला घालायचा. आणि तुम्हाला गोड आवडत असले तर आणखीन थोडी साखर घातली तरी चालेल. आणि लिंबाचा रस 2 टीस्पून घेतलाय तो 2 टीस्पून घालूया. आणि आता मिक्स करूया. मसाला मिक्स करून झाला. आपण आता याला कॉटनचं कापड ओलं करून याला गुंडाळून ठेवूया. ज्यांना बर्फ आवडतो त्यांनी बर्फ घातला तरी चालेल, पण बर्फ घातल्यामुळं थोडी टेस्ट बदलते. आणि असं ठेवल्यामुळं थंड होते पण टेस्ट बदलत नाही सरबताची. आणि आमच्याकडे गोड आवडते त्यामुळे मी आणखीन थोडी साखर घातली आहे. आणि मीठ चवीनुसार घातलं आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात आवडते त्या प्रमाणात तुम्ही घातलं तरी चालेल. वाव, मस्तच चटपटीत शरीराला आणि मनाला थंडावा देणारं जिरा सरबत तयार. वाह, क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने जिरा सरबताचा मसाला आणि जिरा सरबत तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन आणि वेगवेगळ्या रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि उन्हाळ्यात मजा करा आणि सरबताचा आनंद लुटा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.